नमस्कार. आज आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट्सबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आपल्या आकाशातले ते अदृश्य रिले जे आपलं संपूर्ण जग एकमेकांशी जोडून ठेवतात. चला, एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की समुद्रापलीकडून एखादी लाईव्ह बातमी किंवा मॅच एका क्षणात आपल्यापर्यंत पोहोचते तरी कशी? तर यामागे कोणतीही जादू वगैरे नाहीये. हे आहे एक जबरदस्त तंत्रज्ञान जे आपल्या डोक्याच्या खूप वर पृथ्वीच्या कक्षेत अविरत फिरत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे सॅटेलाइट्स म्हणजे आकाशातले मोठे आरसे किंवा रिले स्टेशन्स आहेत. त्यांचं काम काय तर पृथ्वीवरून आलेले सिग्नल्स पकडायचे, त्यांना अधिक शक्तिशाली बनवायचं आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं. बरं, मग हे सॅटेलाइट्स एकमेकांशी बोलतात तरी कसे? चला तर मग हा 3 टप्प्यांचा प्रवास समजून घेऊया. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया वाटते तितकी किचकट नाहीये, उलट खूप सरळ आहे. हे बघा, सगळ्यात आधी पृथ्वीवरच्या स्टेशनवरून सिग्नल सॅटेलाइटकडे पाठवला जातो. याला म्हणतात अपलिंक. मग सॅटेलाइटमध्ये असलेला ट्रान्सपॉन्डर तो सिग्नल घेतो, त्याला अजून पॉवरफुल बनवतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी बदलतो, जेणेकरून कोणताही अडथळा येऊ नये. आणि शेवटी हा नवीन शक्तिशाली सिग्नल पृथ्वीवरच्या दुसऱ्या स्टेशनकडे परत पाठवला जातो, ज्याला आपण डाऊनलिंक म्हणतो. सोपं आहे ना? पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सगळे सॅटेलाइट्स काही एकाच ठिकाणी नसतात. त्यांची जागा म्हणजे त्यांची कक्षा खूप महत्वाची असते. खरं तर त्यांच्या कक्षेनुसार त्यांचं काम पूर्णपणे बदलून जातं. इथे आपल्याला या कक्षांमधला फरक स्पष्ट दिसतो. बघा, जिओ म्हणजे भूस्थिर कक्षा. हे सॅटेलाइट्स पृथ्वीवरून बघताना एकाच जागी स्थिर दिसतात. त्यामुळे कव्हरेज तर भरपूर मिळतं, पण सिग्नल पोहोचायला वेळ लागतो. या उलट LEO म्हणजे पृथ्वीच्या जवळची कक्षा. इथले सॅटेलाइट्स खूप वेगाने फिरतात, त्यामुळे सिग्नल पटकन पोहोचतो, पण ते एका वेळी लहान भागालाच कव्हर करू शकतात. आणि MEO या दोन्हीचा मधला एक उत्तम पर्याय आहे. बरं, हे सगळं तंत्रज्ञान ठीक आहे. पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग? चला पाहूया, आपलं जग या सॅटेलाइट्सवर किती अवलंबून आहे. याचा परिणाम खरंच खूप मोठा आहे. आपण जे टीव्हीवर थेट प्रक्षेपण बघतो, दुर्गम भागात मिळणारं सॅटेलाइट इंटरनेट किंवा अगदी मोबाईल नेटवर्क्सना जोडणारं बॅकबोन, हे सगळं यामुळेच शक्य होतं. इतकंच नाही तर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी आणि समुद्रात किंवा आकाशात विमान आणि जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठीही हेच तंत्रज्ञान कामी येतं. पण अर्थातच जिथे इतके फायदे आहेत तिथे काही आव्हानं असणारच. अवकाशात इतकं प्रगत तंत्रज्ञान चालवणं काही सोपं काम नाहीये. तिथेही काही धोके आहेत. यामध्ये सगळ्यात मोठी आव्हानं कोणती? तर पहिलं म्हणजे जिओ सॅटेलाइट्समध्ये सिग्नलला होणारा उशीर, ज्यामुळे लाईव्ह कॉल्समध्ये अडथळा येतो. दुसरं म्हणजे सॅटेलाइट पाठवण्याचा आणि तो सांभाळण्याचा प्रचंड खर्च. आणि एक मोठा धोका म्हणजे अंतराळात जो कचरा फिरतोय त्याची टक्कर होण्याचा धोकाही वाढतोय. शिवाय वेगवेगळ्या सॅटेलाइट सिस्टम्सचे सिग्नल्स एकमेकांमध्ये अडकू शकतात. पण इतके धोके असूनही या सॅटेलाइट्सवरचं आपलं अवलंबित्व कमी होण्याऐवजी उलट वाढतच चाललंय. आणि हेच या जोडणीचं भविष्य आहे. हे काही छोट्या मोठ्या कंपन्यांचं काम नाहीये. ही एक प्रचंड मोठी जागतिक व्यवस्था आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारताची INIS-AT-GSAT प्रणाली. ही जगातल्या सर्वात मोठ्या भूस्थिर कम्युनिकेशन सॅटेलाइट नेटवर्क्सपैकी एक आहे. यावरून या तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात येतं. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. भविष्यात आपलं आकाश हजारो नवीन सॅटेलाइट्सनी भरून जाणार आहे. मग या वाढत्या गर्दीचं, या ट्रॅफिकचं व्यवस्थापन कोण करणार? ही जबाबदारी नेमकी कोणाची असेल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.